आता हे तुम्ही बघा अन्न कसं वाया गेलेलं बघा ना, आहे का? हो बघा ना, की हे पोहे असं अन्न वाया नाही घालवलं पाहिजे. आज पावसाने पूर्णपणे हजेरी लावलेली. एकदम भारी असा चहा भेटलेला आहे आम्हाला. आपण या ठिकाणी टेंट लावलेला आहे बघा. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगीरंग. गुड मॉर्निंग सर्वांना आणि शुभ सकाळ. तर आजची वारी चालू झालेली आहे सकाळ सकाळ, कारण की मी इथून तर 5 वाजताच वारी चालू झाली होती. पण विषय असं झालं की तेव्हा आपण आंघोळ नव्हती केली तर काहीच दाखवलं नाही. आता त्यानंतर आपण भरपूर असं पुढं आलेलो आहे. आज आपल्याला 9 किलोमीटर चालायचं आहे. काय पोहे पोहे खाऊया आता. पोहे तर आजचा नाश्ता आजचा लगेच तयार पण झाला. व्लॉग चालू असतात. पोहे वगैरे खाऊया. इथं एकदम भारी येतो, वास वगैरे भारी येतो. जरा साईडला बसून खाऊयात, कारण की आनंद घेतला पाहिजे. आणि दुसरा एक विषय झाला की आपल्या पूर्ण दोन्ही पॉवर बँक डिस्चार्ज झालेले आहेत. रात्री व्लॉग अपलोड केल्यानंतर सर्व काही झालेलं आहे. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. आत्ता वारी चाललेली आहे काटेवाडीच्या दिशेने. आणि काटेवाडीत होणारं पहिलं रिंगण असणार आहे जे की मेंढ्यांचं आहे. आणि पूर्ण ह्या पालखीमध्ये आज सुरुवात होणार आहे रिंगणची, म्हणजे ती आहे मेंढ्यांचं रिंगण. आणि हे रिंगण राहणार आहे पहिलंच रिंगण असणार आहे. तर पाहूयात की कशा प्रकारे रिंगण होत आहे. हे सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. एक वारकरी आजोबा बघा कशा प्रकारे ना बासुरी वाजवतात, तुम्हाला दाखवतो. मी तालुका उमरगा, गाव माझे विलासपूर पांढरी, जिल्हा धाराशिव. किती वर्ष झालं तुम्ही वारी करता? कमीत कमी आता बरेचशे दिवसापासून येतो. कधी एखाद्या वर्षी मध्ये चुकत बी असेल, कधी होकत बी असेल. पण हा पहिलाच वर्ष तुकोबाराच्या दिंडीत मी आलो. माऊलीच्या वारीत जातो. माझ्या आई वडिलापासून आजोबा बासुरी वाजवायला कोणी शिकवलं? म्हणजे मला काय माहिती नाही. उगाच छंद आणि नाद म्हणून एक खूप भारी वाजवली तुम्ही बासुरी. मी पुणे उरळे कांचन. पहिलंच वर्ष आहे माझी पण वारी करते. हा हे रेकॉर्ड होतं युट्यूब चॅनल आपलं. युट्यूब चॅनल सर्वांपर्यंत पोहोचतं. तुम्ही कोणत्या गावाला आले? किती वर्ष झालं वारी करता? 16 वर्ष. 16 वर्ष. आणि वारीत तुम्हाला असं काय वाटलं की दरवर्षी करताय? ते कशी वाटते तुम्हाला वारी? वारी म्हणजे चांगलीच वाटते. माझं काय म्हणणं, वारीत म्हणून सुधारणा झाली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे आता बाटले आहे ना, ते लोक काय खाऊन टाकते. ते दिलेला नाही म्हणजे दिलेला अन्न आहे ना, ते म्हणजे ना आपल्याला जेवढं लागते तेवढंच घेतलं पाहिजे. आता असं वाया बघा, वारकऱ्याने एवढंच करावं आमचं म्हणणं. तर माझी जोरदार पुढे चालेल. उद्धवा अजब तुझे सरकार लहरी राजा
आदांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. कसं काय एक नंबर आहे तुम्ही काय एक नंबर करता. परत मी बापाने एवढं म्हणतो. करावं. परत मी नाही घेतो लय वारी परत सायकल मी लांब लांब गेलेलो या मुंगी पैठणी असं हो 16 वर्ष वगैरे केलं नाही का तुम्ही अजून. ज्योतिर्लिंग नाही केलं. पण एक झालंय 12 ज्योतिर्लिंग सोमेश्वरी असं हा 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 युट्यूबर चांगले चांगले उलट फिरा हो. परत मी बाहेर टर्नर नसते जाणार पाणी आहे ना खाली मी म्हणस म्हणजे मला सिक्युरिटी गार्ड होतो. हा 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 आणि आता माझी म्हणून धान्य मार्केटला कामाला आणि पहिलं म्हणजे सराफाच्या आपली 2 व्हीलर गाडी नाही का हा हा पहिले सिक्युरिटी गार्ड होतो. टर्नर नसते चांगले म्हणजे शिकलेला मला फायदा आहे का नाही. हा फायदा तर आहे. हो असं पण कसं आहे, बाहेर काय म्हणतोय, स्वच्छता लई झाली पाहिजे का नाही. झालीच पाहिजे बरोबर आहे. आता काय उपयोग आहे हे असं म्हणजे काय बी टाकते कुठे हा नाही. बरं चुकीच आहे. माझं कसं म्हणणं आहे प्रत्येकाने एक ताट ठेवायचं ना आपल्याला जेवढं लागतं तेवढं ताट तेवढंच. घ्यायचं. हा तेवढेच काय बघा लागेल? ना. आता हे तुम्ही बघा अन्न हा. कसं वाया हे गेलेलं बघा ना आहे. आहे का हो बघा ना की हे पोहे असं अन्न वाया नाही घालवलं पाहिजे. असं टाकून टाकलं पाहिजे. कुठेतरी वारकऱ्यांनी पण दखल घेतली पाहिजे याची. हो ना, तेव्हा या. म्हणजे भरपूर असं व्हायला का. प्रत्येकाने ताट ठेवलं पाहिजे ताट तांब्या आणि वेळ पाहिजे बरोबर आहे का बरोबर आहे. हो पण या बागेमध्ये आलं ती बाग कोणती तर श्री छत्रपती सहकारी कारखाना भवानी नगर या ठिकाणी आत्ता आपण आहे. आणि ह्या बागेमध्ये बसणार आहे जरा झाडाखाली कारण की भरपूर सारं ऊन आहे आणि ढग पण येत आहे गरमाई होते. त्यामुळे आपण या थंड वातावरणामध्ये इथं झाडाखाली थंड वातावरण तयार होतं त्या झाडाखाली आपण बसणार आहे आणि त्यानंतर आपली पायवारी ही चालू राहणार आहे. हे बघा पुढं एक फॅक्टरी त्यात काहीतरी वाजतंय. टाइम झाला असं बहुतेक त्यामुळे ते अलार्म वाजतंय. थोड्या वेळानंतर ना पाऊस सुरू झालेला आहे पाहू शकता. एवढा जबरदस्त पाऊस आला जोरात. आता ह्याच्या खाली थांबतो पुलाखाली. भवानी नगर या ठिकाणी एक उड्डाण पूल आहे त्या खाली सर्व वारकरी बसलेले आणि एवढा जोरात पाऊस चालू झालाय ना भरपूर सारा जोरात पाऊस चाललेला आहे. हे बघा येथे सर्व वारकरी एकदम सुरक्षित बसलेले आहेत. पण जे बाकीचे चालत होते पुढं ते पूर्णपणे आता पावसाने भिजण्याची शक्यता आहे कारण की पाऊस एवढा जोरदार चालू झालेला आहे ना भरपूर असा जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि रोडला एवढं भरपूर सारं पाणी यायला लागलेलं आहे आणि पाहू शकता की रोडचं पाणी किती चाललंय. पाऊस जर थांबलेला आहे पण पाऊस थांबून पण पाणी भरपूर सारं साठलेलं आहे आणि रोड वगैरे पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे आणि तो लय बेकार पाऊस झाला लय जबरदस्त. पूर्ण या रोडने बघा पूर्ण पाणीच पाणी दिसतंय. आज पावसाने पूर्णपणे हजेरी लावलेली खतरनाक आणि पालखी पाऊस त्या साईडला आहे. अजून सनसपूर किती लांब आहे 2 किलोमीटर अजून सनसपूर आहे. सनसर हा सॉरी सनसर 2 किलोमीटर आहे अजून तिथं पार्किंगला मुक्काम राहणार आहे. पाऊयात तिथं गेल्यावरती तिकडं पण पाऊस येतोय का नाही. सर्व वारकरी भिजलेले आहेत आणि इथं एकदम भारी असा चहा भेटलेला आहे आम्हाला. तर पाहू शकता एकदम भारी सगळे लाभ घेतात त्याच्या. गर्दी बघा वारकऱ्यांची चहा पिण्यासाठी वारकऱ्यांची एक नंबर चहा आणि हा नॅचरल चहा म्हणजे दूध न घालता एक नंबर लागतो चहा आणि हेल्दी असतो. आपण जर बिना दुधाचा चहा पिला तुम्ही पुढे चला आता
चला पुढे जाऊया. पाऊस तर आता नाही लागण्याची शक्यता, कारण की पूर्णपणे ढग हे मोकळं झालेलं आहे. त्या पावसामुळे एवढे वारकऱ्यांची जबरदस्त गर्दी झालेली आहे की भरपूर सारा सर्वजण इथं चहा पित आहेत. आता दिवसभर प्रवास केल्यानंतर आपण आता अशा ठिकाणी सेफली टेंट टाकणार आहे. तर अजून बघू शकता की भरपूर असा मोठा हायवे हा. त्यानंतर समोरच एक ठिकाण दिसलंय जिथे की मी कॅम्पिंग करू शकतो. बघूया आता तिथं कसं लोकेशन आहे, मग तिथं गेल्यावर ठरवता येईल की कुठं राहायचं. आणि रोज आपल्या पालखी सोहळ्याचा व्हिडिओ त्या चॅनलवर भेटणार आहे. जर नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करून टाका. आज आपण या ठिकाणी टेंट लावलेला आहे बघा. मोबाईल सेफ्टीसाठी पॉवर बँक आहे तिकडं आपल्या, आणि हा बंगला आहे पाहू शकता. इथं आजचा आपला स्टे राहणार आहे. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, आणि रोज अशीच अपडेट आपल्या चॅनलवर भेटणार आहे. त्यामुळे नवीन कोणी आला असेल तर पहिले सबस्क्राईब करा. चला बाय बाय गाईज, टेक केअर, राधे राधे.